तूळ राशी 15 जून 2026 सोमवती अमावस्येची रात्र. दैवी शक्तींचे संकेत, अध्याय आणि ब्रह्मांडाचे अद्भुत योजना. तूळ राशी ही राशी चक्रातील संतुलन, न्याय, सौंदर्य आणि सुसंवाद याचे प्रतीक मानले जाते. या राशीचा स्वामी शुक्र ग्रह असल्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये आकर्षक व्यक्तिमत्व, कला, प्रेम, नात्यांना जपण्याची वृत्ती आणि प्रत्येक गोष्टीत समतोल साधण्याची क्षमता असते. परंतु अनेकदा इतरांना आनंदित ठेवण्याच्या प्रयत्नात तूळ राशीचे लोक स्वतःच्या भावना आणि गरजांकडे दुर्लक्ष करतात. 15 जून 2026 रोजी येणारी सोमवती अमावस्या तूळ राशीच्या व्यक्तींसाठी विशेष आत्मिक अनुभव घेऊन येणारी ठरू शकते. अमावस्या ही केवळ अंधाराची रात्र नसून नव्या चक्राची सुरुवात मानली जाते. जुने दुःख, जुने अपयश, मनातली भीती, नकारात्मक आठवणी मागे सोडून नवीन ऊर्जा स्वीकारण्याचा हा काळ असतो. गेल्या काही काळात तूळ राशीच्या अनेक व्यक्तींना जीवनात काही अनुभव आले असतील. काहींना नात्यांमधील विश्वासघात सहन करावा लागला असेल, तर काहींना आर्थिक बाबतीत संघर्ष करावा लागला असेल. काहींनी स्वतःच्या स्वप्नांसाठी खूप मेहनत घेऊनही अपेक्षित यश मिळाले नाही. अनेकदा तुम्ही इतरांना साथ दिली, पण गरजेच्या वेळी स्वतःला एकटे पडल्यासारखे वाटले. परंतु ब्रह्मांड प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकवत असते. प्रत्येक बंद झालेला दरवाजा म्हणजे अपयश नसते. अनेकदा तो आपल्याला अधिक योग्य दिशेकडे नेणारा असू शकतो. परमेश्वराची योजना नेहमी आपल्या अपेक्षापोटी मोठी असते. आपण जिथे शेवट पाहतो तिथे कदाचित नवीन सुरुवात लपलेली असते. या सोमवती अमावस्येच्या आसपास तूळ राशीच्या व्यक्तींना काही सूक्ष्म पण महत्त्वपूर्ण बदल जाणवू शकतात. मनात नवीन आशा निर्माण होऊ शकते. अनेक दिवसांपासून असलेला गोंधळ कमी होऊ शकतो. काही लोकांना अचानक एखाद्या समस्येचे उत्तर सापडेल, तर काही नात्यांच्या आयुष्याचा पुढचा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागेल. विशेषतः नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. कोणत्या व्यक्ती खऱ्या आहेत, तुमच्या पाठीशी आहेत, कोण फक्त परिस्थितीनुसार वागतात याची जाणीव होईल. काही नाते अधिक मजबूत होतील, तर काही नात्यांमधील वास्तव्य समोर येईल. आर्थिक दृष्टिकोनातूनही काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. नवीन संधी, नवीन योजना, एखादे थांबलेले काम पुन्हा सुरू होणार आहे. भविष्यासाठी लाभदायक प्रेरणा मिळणार आहे. जरी सर्व गोष्टी लगेच बदलणार नसल्या, तरी बदलण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत दिसू शकतात. तूळ राशीच्या व्यक्ती अनेकदा स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐकण्याऐवजी इतरांच्या मतांचा विचार अधिक करतात. परंतु या अमावस्येच्या काळात अंतर्मनातून मिळणारे संदेश, विशेषतः तुमच्या मनाला जे योग्य वाटते त्याकडे लक्ष देण्याची ही योग्य वेळ असू शकते. परमेश्वराची कृपा नेहमी चमत्कारांच्या रूपातच दिसते असे नाही. योग्य ती भेटणाऱ्या व्यक्तीच्या रूपात येते. कधी कधी ती परमेश्वर असतात. एखाद्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या नव्या धैर्याच्या रूपात प्रगट होते. या अमावस्येच्या रात्री तूळ राशीच्या व्यक्तींना अशाच काही शुभ संकेतांचा अनुभव येऊ शकतो. म्हणून 15 जून 2026 ची ही सोमवती अमावस्या तूळ राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तूळ राशींच्या व्यक्तींना अशाच काही संकेतांचा अनुभव येणार आहे. आत्मविश्वासाची आणि शक्यतांची नव्या रात्र ठरू शकणार आहे. कदाचित तुम्ही ज्या उत्तरांची वाट पाहत होता त्यांची सुरुवात याच काळात होऊ शकते. कदाचित ब्रह्मांड तुमच्यासाठी एक नवीन योजना मांडत आहे, नवीन अध्याय उघडण्याची तयारी करत आहे. तूळ राशी 15 जून सोमवती अमावस्येच्या रात्री मिळणारे दैवीय शुभ संकेत, परमेश्वराची कृपा, ब्रह्मांडांचा संदेश, जीवनाला मिळणारी नवीन दिशा. तूळ राशीचे लोक स्वभावाने शांत, सामंजस्य आणि नात्याला जपणारे असतात. परंतु अनेकदा स्वतःच्या मनातील वेदना लपवून ते इतरांसाठी हसत राहतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील संघर्ष अनेकदा इतरांना दिसत नाही. 15 जूनची अमावस्या तूळ राशीच्या व्यक्तींसाठी काही विशेष संकेत घेऊन येत आहे असे मानले जाते. संकेत म्हणजे भविष्याची हमी नसून जीवनात सकारात्मक बदल सुरू होण्याची चाहूल आहे. पहिला संकेत आहे अचानक एखादे जुने ओझे हलके झाल्यासारखे वाटणे. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीची चिंता असेल, कदाचित एखादे नाते, आर्थिक आणि भविष्याची काळजी. परंतु या अमावस्येच्या आसपास अचानक मनात काही शांतता निर्माण होऊ शकते. ज्या गोष्टीमुळे रात्रभर झोप नव्हती लागत त्याच गोष्टीचा प्रभाव कमी झाल्यासारखा वाटेल. हा संकेत सांगतो की ब्रह्मांड तुम्हाला मानसिक मुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. दुसरा संकेत आहे वारंवार शुभ संकेत येणे.
प्रेरणादायी शब्द ऐकणे, कधी एखादे वाक्य, भजन, प्रवचन किंवा एखाद्या व्यक्तीचे शब्द तुमच्या कानाला, मनाला खोलवर स्पर्श करतात. या काळात असे संदेश तुम्हाला वारंवार मिळतील. जणू काही विश्व तुमच्याशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधत आहे. हे संदेश तुमच्या पुढील निर्णयांसाठी प्रेरणा देणारे ठरू शकतात. तिसरा संकेत, अचानक हरवलेली आशा पुन्हा जागृत होते. ज्या स्वप्नांबद्दल तुम्ही जवळपास हार मानलेली होती, त्याबद्दल तुम्हाला सकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. तूळ अनेकदा परिस्थितीमुळे स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवतात, पण हा संकेत दर्शवतो की तुमच्या आयुष्यात अजूनही नवीन शक्यता जिवंत आहे. चौथा संकेत आहे तर तो योग्य वेळ, योग्य व्यक्ती भेटणे. प्रत्येक मोठ्या बदलामागे एखादी व्यक्ती असते. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते, जी तुम्हाला मार्गदर्शन करेल, प्रेरणा देईल, नवीन संधीशी जोडेल. ही व्यक्ती कायमच्या आयुष्यात राहीलच असे नाही, पण तिची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. पाचवा संकेत आहे आर्थिक बाबतीत. अचानक सकारात्मक हालचाल दिसणे, थांबलेले पैसे मिळणे, एखादे नवीन काम मिळणे, व्यवसायात नवीन कल्पना सुचणे किंवा उत्पन्न वाढण्याची संधी मिळणे, असे काही तुमच्या बाबतीत घडू शकते. हा संदेश सांगतो की तुमच्या मेहनतीचे फळ हळूहळू मिळण्यास सुरू होत आहे. तूळ राशीच्या जातकांच्या व्यक्तींनो, या काळात असलेल्या संधीकडे नकारात्मक लोकांचे खरे रूप तुम्हाला समोर येणार आहे. लोक फक्त गरज असेल तेव्हा जवळ येतात. अमावस्येच्या काळात अशा लोकांचे खरे स्वरूप तुमच्या समोर येऊ शकते. हे दुःख वाटू शकते, पण पुढे जाऊन हा अनुभव तुमच्यासाठी संरक्षणासारखा ठरेल. कारण परमेश्वर अनेकदा चुकीच्या लोकांना दूर करून योग्य लोकांसाठी जागा तयार करत असतो. सातवे संकेत आहे घरात शुभ आणि शांत वातावरण निर्माण होणे. घरातील तणाव कमी होणे, संवाद वाढणे, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढणे, हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. तूळ राशीचे लोक घरातील वातावरणाशी खूप जोडलेले असतात, त्यामुळे घरातील सकारात्मक बदल त्यांच्यासाठी भाग्य उदयाचे संकेत ठरू शकतात. आठवा संकेत आहे स्वप्नात प्रकाश, फुले किंवा मंदिर दिसणे. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये अशी स्वप्ने शुभ मानली जातात. जर या काळात स्वप्नांमध्ये दीप, मंदिर, फूल आणि सजलेला मार्ग, स्वच्छ पाणी, तेजस्वी प्रकाश दिसला तर हे नवीन सुरुवात, दैवीय संरक्षणाचे प्रतीक मानले जाऊ शकते. नववा संकेत आहे स्वतःच्या मूल्यांची जाण होणे. तूळ राशीच्या अनेक व्यक्ती इतरांना इतके महत्त्व देतात की स्वतःची किंमत विसरतात, पण या काळात तुम्हाला तुमच्या गुणांची, तुमच्या कष्टांची आणि तुमच्या सामर्थ्यांची जाणीव होऊ शकते. ही जाणीव म्हणजे जीवन बदलण्याची पहिली पायरी असते, कारण जेव्हा व्यक्ती स्वतःचा सन्मान करू लागते तेव्हा तिचा सन्मान जगही करू लागते. 10वा संकेत आहे अंतर्मनातून मिळणारा स्पष्ट दैवीय संकेत. सर्वात शक्तिशाली शुभ संकेत मानला जातो. अचानक एखादा निर्णय याबद्दल मन पूर्णपणे स्पष्ट होणे, एखादी भीती नाहीशी होणे किंवा पुढे जाण्याचे धैर्य मिळणे, ही साधी गोष्ट नाही. कधी कधी परमेश्वर बाहेरून उत्तर देत नाही, तर आपल्या अंतर्मनातून मार्ग दाखवतात. जर या काळात तुम्हाला अशी स्पष्टता मिळाली असेल, तर ती तुमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकते. तूळ राशीसाठी ब्रह्मांडाचा विशेष संदेश. 15 जून 2026 ची सोमवती अमावस्या जणू तूळ राशीला सांगत आहे, जे तुमच्यासाठी आहे, जे तुम्हाला योग्य वेळी मिळणार आहे. भूतकाळातील निराशा, अपमान किंवा अपयशांना घाबरू नका. तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे दरवाजे आता उघडण्याच्या तयारीत आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही जितके स्वतःला समजता त्यापेक्षा अधिक सक्षम आहात. या अमावस्येचा खरा आशीर्वाद म्हणजे बाहेरची परिस्थिती बदलण्यापूर्वी तुमच्या मनात अशा आत्मविश्वास आणि सकारात्मकता जागृत होणे. आणि अनेकदा जीवनातील इतर सर्वात मोठा चमत्कार हाच असतो. तर तूळ राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब लगेचच करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन राशीच्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.